नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पावसाचा जोर कमी झाला आणि आजारांनी तोंड वर काढलं। पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रत्येक उपनगरांमध्ये पाणी साचल्याने डासांचा उपद्रव वाढलाय। डास व जीवजंतूंमुळे आजारांनी तोंड वर काढलंय। त्यामुळे अशा आजारांपासून कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करून सतर्कता बाळगण्याची गरज आहे। साचलेल्या पाण्यात डास वाढतात, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्यासारखे आजार होऊ शकतात। हे आजार लहान मुलांना सहजपणे होतात आणि त्यांच्यासाठी घातक देखील ठरू शकतात। पालिका क्षेत्रात आजारांनी तोंडवर काढलंय, त्यामुळे काही गोष्टींची काळजी नागरिकांनी घेतल्यानं या आजारांपासून दूर राहता येतं। पावसाळ्यात मुलांना संसर्गजन्य आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं। त्यात प्रामुख्याने व्हायरल फीवर, सर्दी, खोकला, न्यूमोनिया, ब्रँकोलायटिस अशा श्वसनांच्या आजारांचा डासापासून फैलावणाऱ्या डेंग्यू, मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कावीळ, टायफॉइड तसेच लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा धोका वाढतोय। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर म्हणाले, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा। साचलेल्या पाण्याचा निचरा होणं कठीण आहे, त्या ठिकाणी औषध फवारणी, ऑइल टाकणं, गप्पी मासे सोडणं असे उपाय करावेत। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।